हॅलो नमस्कार, शुभ संध्याकाळ मित्रांनो. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये श्री थॉट्समध्ये. आणि मित्रांनो, आपली रम्य अशी सुंदर अशी संध्याकाळ थेट सुरू करत आहोत आपण रिसॉर्टमधून, म्हणजेच मुरुडमधून. मित्रांनो, आम्ही फायनली दुपारी 2 वाजता मुरुडला पोहोचलो. छानपैकी आमचं जेवण झालं आणि त्याच्यानंतर आम्ही रेस्ट घेतली. 2-3 तास मस्त आम्ही झोप घेतली आहे. आता साधारणपणे 5:30 ते पावणे 6 वाजलेले आहेत. आता आपण मस्तपैकी चहा पिणार आहोत आणि बीचवरती जाऊन आपला सुंदर असा सनसेट आपण एन्जॉय करणार आहोत. तर आता तुम्ही माझ्या मागे बघता, इकडे खूप सुंदर ह्यांची खूप छान प्रॉपर्टी आहे. म्हणजे गुगलवरती आम्ही इतक्या गोष्टी सर्च केल्या, बऱ्याच ठिकाणी फुल्स होते किंवा काय ठिकाणचे आम्हाला रूम्स आवडल्या नव्हत्या. पण हे जे लोकेशन आहे ना, किंवा हे जे रिसॉर्ट आहे ना, खूप छान आहे आणि खूप भारी आहे मित्रांनो. तर ह्याचं नाव मी तुम्हाला सांगतो. ह्याचं नाव आहे द इग्लू हाऊस रिसॉर्ट, असं ह्याचं नाव आहे मुरुडमध्ये, दापोलीमध्ये. तर आपण जे लास्ट टाइम आलो होतो ना, काय त्याचं नाव मला आता आठवत नाही, ड्रीमलँड, येस ड्रीमलँड हॉटेल. तर ड्रीमलँड जस्ट ह्याच्या बाजूलाच आहे आणि त्याच्या शेजारी द इग्लू हाऊस म्हणून आहे. आपण आता तिथं आलेलो आहोत. एक नंबर, मस्त परफेक्ट लोकेशन आहे, खूप भारी वाटतंय. तर चला, आपण आता मस्तपैकी संध्याकाळ आता चहा पिऊयात. आपण चहा बिस्किट आहे का आपण त्यांना विचारू, चहा बिस्किट घेऊयात आणि त्याच्यानंतर आपण बीचवरती जाणार आहोत. आणि हा व्हिडिओ मे बी थोडा आपला शॉर्ट असू शकतो, मे बी आपण नॉर्मल हा आपला व्हिडिओ असू शकतो, पण एकंदरीत खूप जबरदस्त म्हणजे. आणि तुम्हाला जर कॅमेरा दिसत असेल तर आपली गाडी सुद्धा इथंच पार्किंग आहे आणि समोरच ही आपली रूम आहे. खूप छान मस्त लोकेशन आहे. चलो. तर मित्रांनो, तुम्हाला हे जे दिसतंय ना, तर ह्यालाच इग्लू हाऊस म्हणतात. आता ह्यांचे आम्ही ज्या ठिकाणी थांबलोय ना, ते ॲक्च्युली इग्लू हाऊस नाही आहे, पण त्यांनी तशीच प्रॉपर्टी ही थोडी एक्सटेंड केलेली आहे. पण तुम्ही माझ्या मागे जर बघितलं ना, व्हाईट कलरचं जे दिसतंय ना, ते खरं इग्लू हाऊस आहे. आणि याचे त्यांचे बहुतेक 5 ते 6 इग्लू हाऊसेस आहेत, जे मोठ्या फॅमिलीसाठी आहेत. आणि ऑब्व्हियसली त्याचं बजेट देखील खूप जास्त आहे. म्हणजे मी ऑनलाईन चेक केलेलं नाही आहे, पण मी प्राइजेस इथं टाकतो. पण माझ्या माहितीनुसार एक 7-8 हजार, 5,000 अशा काहीतरी रेंजमध्ये त्याचं 1 नाईट असं त्याचे प्राइजेस असणार आहेत. आणि आपली जी रूम आहे त्याचे पण प्राइजेस मी तुम्हाला लागणार. हे सीझननुसार चेंजेस होत राहतात, पण आपल्या पण त्याच रेंजमधली आहे. म्हणजे 2,500-3 हजारापासून 4 हजारापर्यंत वगैरे त्या रेंजमधलीच आपली रूम आहे. मी तुम्हाला आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी चेकआउट करताना मी तुम्हाला रूम नक्की दाखवेन. तर चला आता, म्हणजे हे एक ॲडिशनल इन्फॉर्मेशन मी तुम्हाला आत्ता दिली. आणि ह्याचे काय म्हणतात त्याला, बाकी जी काही बॅक एंड स्टोरी आपण जी नेहमी आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये जी करत असतो ना, ती ह्या व्हिडिओच्या सिरीज नंतर पण असणार आहे. सगळा आपला टोटल खर्च किती झाला, पेट्रोलचा खर्च किती झाला, इथं स्टेचा खर्च, फूडचा खर्च, हे सगळं तुम्हाला त्या डिटेल व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. ऑब्व्हियसली ह्या व्हिडिओमध्ये पण मी इन्फॉर्मेशन देतोयच आहे, पण त्या व्हिडिओमध्ये आपण अजून डिटेल बोलणार आहोत. आणि तुम्ही कशी तुमची ट्रिप प्लॅन करू शकता याबद्दल आपण त्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. सो चलो, आता चहा पिऊयात आणि आपण मुरुड बीचकडे जाऊयात. जबरदस्त मित्रांनो, खूप छान वाटतंय. चहाची टेस्ट पण एवढी क्वालिटी आहे ना, क्लास, अमेझिंग. हे आता 6 वाजता झाले तरी पण बऱ्यापैकी सूर्य अजून वरती आहे. म्हणजे सनसेटला अजून बऱ्यापैकी वेळ आहे. पण लेट्स एन्जॉय द कप ऑफ टी विथ दिस सनसेट व्ह्यू. काय पाहिजे अजून आयुष्यात? सुख म्हणजे नक्की काय असतं? अमेझिंग. बघा, हा व्ह्यू आहे. आम्ही आता जिथं चहा प्यायला बसलोय ना, तिथून हा व्ह्यू आहे. मुरुडचा बीच आहे मित्रांनो. म्हणजे दापोलीमध्ये ना, जे प्रसिद्ध असे 3 का 4 बीचेस आहेत, म्हणजे जिथं पर्यटक जास्त प्रमाणात येतात ना, त्यापैकीच हा मुरुड एक बीच आहे.
म्हणजे खरं तर आहे ना इथंच आपल्या कारच्या सगळ्या गाड्यांचे पार्किंग सुद्धा होतात. पण आता कसं भरती असल्यामुळे ना त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही बॅक साईडलाच गाड्या लावा, त्याच्यामुळे उगाच रिस्क नको. कारण की जर रात्रीतनं जर पाणी वाढलं तर प्रॉब्लेम होऊ शकतो. त्याच्यामुळे आपलं मागं गाड्या लावलेल्या कधीही बेटर. पण क्लास वर्थ इट प्लेस आहे. आणि आत्ताची सिच्युएशन अशी आहे ना, अजिबात गर्दी नाहीये. एवढा लॉंग विकेंड आहे, 3 दिवस सुट्ट्या आहेत. अजिबात गर्दी नाहीये, काय नाहीये. ऑफ सीझन असल्याचा हा एक फायदा होतो आणि आपल्याला कमी रेट्समध्ये हॉटेल्स मिळतात, तो तर डबल बेनिफिट असतो. येस मित्रांनो, छानपैकी आपला चहा पिऊन झालाय आणि आपण आता बीच वरती पोहोचलेलो आहोत. हे त्यांनी जे काही मस्त इथं व्यवस्था केली आहे ना, इथं बसायला पण जागा आहे. हे पण इथं रेलिंग वगैरे जे कंपाऊंड टाईप केलेलं आहे ना, भारी वाटतं. आता रात्री जर आपल्याला चान्स भेटला ना तर आपण त्यांना रिक्वेस्ट करून ये ना, इथंच आपल्याला जेवण मिळते का आपण बघणार आहोत. म्हणजे इथं बसून जेवायचं आणि मस्त व्ह्यू एन्जॉय करायचा. तर हे बघा मित्रांनो, ड्रीमलँड हॉटेल. 15-20 दिवसांपूर्वीच आपण इथे होतो. हे बघा असं पार्किंग असतं कारचं सगळं, आणि बाकी इकडं जबरदस्त माहोल आहे. इतका जबरदस्त माहोल आहे ना मित्रांनो, खूप भारी वाटते. म्हणजे सनसेटला मी तुम्हाला म्हटलं तसं अजून बऱ्यापैकी वेळ आहे, पण आता बीचवरती आल्यानंतर असं वाटतं की बऱ्यापैकी क्राऊडेड प्लेस आहे. म्हणजे आम्ही जे राहिलो होतो ना ते हॉटेल आपल्या मागच आहे. तर तिकडं पण कॅमेरा आपला फिरवा, आणि ह्या बाजूला आपलं हॉटेल आहे इथंच, आणि हा मुरुडचा प्रसिद्ध असा बीच. आणि मागच्या वेळेस आपण जिथं राहिलो होतो, हार्डली 15-20 दिवसांपूर्वी आपण इथं आलो होतो, ते आपलं ड्रीमलँड हॉटेल इकडंच आहे. आणि सुंदर असा हा मुरुडचा बीच. चलो. म्हणजे माझा तर आहे ना ह्या गोष्टींवरती खूप विश्वास आहे मित्रांनो, की जे मी तुम्हाला मागच्या पण 1-2 व्हिडिओमध्ये सांगितलं की ज्या अचानक भयानक प्लॅनिंगच्या ज्या गोष्टी असतात ना, किंवा तशा ज्या ट्रिप्स असतात ना, त्या जास्त सक्सेसफुल होतात. आणि त्याचंच हे मूर्तिमंत उदाहरण आहे. म्हणजे आता मी तुम्हाला बॅक एंड स्टोरी सांगतो थोडी, की आमचं बरेच दिवसापासून चाललं होतं कुठंतरी जायचं, काहीतरी प्लॅन करायचा वगैरे वगैरे, पण त्या गोष्टी एक्झिक्यूट होत नव्हत्या. पण म्हणजे काय म्हणतात त्याला, अगदी काल दुपारपर्यंत आहे ना आमचं काही ठरत नव्हतं कुठं जायचं काय. तुम्हाला मी प्लॅन पण आता सांगतो, आमच्या काय काय डोक्यात गोष्टी चालू होत्या ते. आमचा आधी गोव्याचा देखील प्लॅन झाला होता, त्याच्यानंतर शेगावचा पण प्लॅन चालला होता, अक्कलकोट तुळजापूर चाललं होतं, त्याच्यानंतर मग कोकणात यायचं तर मग कुठं, कारण की ऑलमोस्ट आपले कोकणातले भरपूर सारे स्पॉट फिरून झालेत. तर अशा सगळ्या काय म्हणतात त्याला मिक्सटेक ऑप्शन्स मधून आहे ना, तरी पण गोव्याचं आहे ना ऑलमोस्ट फायनल केलं होतं मी. तिथं हॉटेल जे आपण मागच्या वेळेस आपण गेलो होतो ना, त्या ठिकाणी मी बोलून पण ठेवलं होतं. पेमेंट करायचं म्हणजे ऍडव्हान्स पेमेंट करायचं बाकी होतं आणि निघायचं बाकी होतं फक्त. पण काही कारणास्तव ते नाही केलं आणि त्या गोष्टी ते देखील आपला प्लॅन कॅन्सल झाला. पण त्याच्यानंतर आहे ना हा प्लॅन अचानक रात्री ठरला. आणि काय म्हणतात त्याला, हार्डली अर्धा तास 1 तास आम्ही सगळं सर्च केलं, आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये ना हे एक चांगलं हॉटेल आपल्याला मिळालं, द इग्लू हाऊस म्हणून, आणि हे आपण बुक केलं. तर म्हणजे हार्डली अर्ध्या तासात वगैरे हे सगळं बुक झालं, त्या फायनल झालं, आणि लगेच आम्ही काय म्हणतात त्याला बॅगा भरायला घेतल्या. म्हणजे माझं वर्किंग चालू होतं, मला जेव्हा जेव्हा मध्ये ब्रेक मिळत होता तेव्हा मी सगळं पॅकिंग केलं. असं सगळी बॅक एंड स्टोरी आहे आपल्या आजच्या ट्रिपची. तर सुंदर असा सनसेट साजरा करूयात. घोडागाडी पण ऑप्शन आहे. म्हणजे मुरुडच्या बीच वरती आहे ना आपल्याला ह्या भरपूर साऱ्या ऍक्टिव्हिटीज इथं आहेत, ते आपल्याला पाहायला मिळतात. आता बाकीच्या ज्या वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी असतात ना, त्या आता मान्सूनमुळे बंद झालेल्या आहेत. म्हणजे ऑब्व्हियसली आता मान्सूनला सुरुवात झालेली आहे. आता जरी इथं तसं दिसत नसलं तरी एकंदरीत मान्सूनला सुरुवात झालेली आहे चांगल्या प्रकारे. पण आपलं लक चांगलंय की आपल्याला आता काही पाऊस नाहीये आणि सुंदर असा आपण सनसेट आपल्याला एन्जॉय करायला मिळतोय. जबरदस्त.
सुख म्हणजे नक्की काय असतं, काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं. ऑब्विसली घर बसल्या नाही, हे फिरायला आल्यावरच सुख मिळतं, बीचवर आल्यावरच सुख मिळतं. त्यात पण असा जर सुंदर सनसेट होत असेल तिथंच हे आपल्याला सुख मिळतं. हा घ्या मित्रांनो, हा गोळा तुमच्यासाठी. असे छोटे मोठे गमती जमती मी करत असतो आणि त्याच तुम्हाला बघायला आवडतात. नक्की लाईक करा, एक लाईक तर बनतोच या सुंदर नजाऱ्यासाठी. गोल्डन आवर्स चालू आहेत सध्या, म्हणजे किती रिफ्लेक्शन भारी दिसतंय बघा, एवढं मस्त वाटतंय ना. म्हणजे आजच्या व्हिडिओचा मोटिव्ह, ह्या व्हिडिओचा मोटिव्ह तुमच्या लक्षात आला असेल. काही नाहीये, फक्त रिलॅक्सेशन आहे, सुंदर अशा या बीचचं कौतुक आहे आणि जे आपला मी टाइम असतो तो आपल्याला एन्जॉय करायचा आहे, तो आपल्याला फील करायचा आहे आणि तसं वागायचं आहे. तर मित्रांनो, आयुष्यात आहे ना ह्याच गोष्टी असतात. म्हणजे परत एकदा तुम्ही म्हणाल काय फिलॉसॉफी चालू केली यार, पण ही फिलॉसॉफी आहे ना काही मोडवरती, आयुष्याच्या कुठल्या तरी एका टप्प्यावरती आहे ना खूप महत्वाची ठरते. आणि ती मी माझ्या स्वतःलाच बऱ्याच वेळेला सांगत असतो ना. म्हणजे आपण म्हणतो ना, मीच माझा गुरु, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तसं काही गोष्टी, काही विचार हे मी माझ्या मीच करत असतो, माझ्या मीच गोष्टी काही ठरवत असतो आणि त्याच गोष्टीतनं असं सुख मला मिळतं, असा आनंद मला मिळतो. तुम्हाला एक आहे ना इंटरेस्टिंग गोष्ट दाखवतो. दिसलं? येस येस येस, गोल्डन आवर्स, परफेक्ट. म्हणजे आज जर हा प्लॅन आमचा झाला नसता ना तर मी ह्या गोष्टी मिस केल्या असत्या आणि त्या मला म्हणजे काय म्हणतात त्याला, खूप अभिमान म्हणा, खूप भारी वाटतंय म्हणा की बास मी या गोष्टी मिस नाही केल्या. ओ माय, ओ रिस्की आहे, आपला मोबाईल आहे खिशात. पैसा लफडा सगळा, आधीच त्या मोबाईलची लागली आहे, अजून लागायची. वा 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 मित्रांनो, ह्या अशा सुंदर सनसेट सोबत ही जर अशी मॅगी खाल्ली नाही तर काय तुम्ही आयुष्य जगलात. थोडंसं आहे ना त्या ह्याच्यामुळं, ढगाळ वातावरणामुळे ना आपल्याला सनसेट प्रॉपर दिसत नाहीये. पण ही मॅगी एन्जॉय करा, हा भुकू सारखा त्रास देतोय. अमेझिंग व्ह्यू सोबत मॅगी. चलो हा, फटाफट आपली मॅगी आपण टेस्ट करूयात आणि मी तुम्हाला टेस्ट करून पण सांगतो की कशी लागतीये ते. बेस्ट, डिसेंट आहे, म्हणजे जास्त तिखट पण नाहीये, जास्त बेचव पण नाहीये, मीडियम आहे, एक नंबर. मी तुम्हाला आहे ना तो गाडा पण दाखवतो. कधी जरी, हे बघा नाव वाचून घ्या, कधी जरी तुम्ही इथे म्हणजे मुरुड बीचवरती तरी नक्की ह्यांच्याकडे घ्या. कारण की मला म्हणजे ते नवरा बायको आहेत, कपल आहेत, तर चांगलं व्यवस्थित त्यांनी सगळ्या या गोष्टी मेंटेन करतायत. बोलण्याची सगळ्यात महत्वाची म्हणजे बोलण्याची पद्धत आहे आणि टेस्ट तर आहेच ऑब्विस. फायनल सांगा, वडापाव, भजी, चहा, मॅगी, अंडा भुर्जी वगैरे असं सगळं मिळतं. बेस्ट. चलो हे फटाफट खतम करूयात आणि नंतर पुढे जाऊयात.
सुंदर अशी रम्य अशी संध्याकाळ स्पेंड करून मित्रांनो आपण आता परत रिटर्न आपल्या हॉटेलमध्ये जाऊयात. कारण की 7:30 वाजलेत आणि बऱ्यापैकी उजेड आहे आणि तुम्ही मागं हॉटेलमध्ये पण बघताय की बऱ्यापैकी माहोल तयार झालाय. तर बघूयात आता आपल्याला चांगली जागा जर कुठं मिळाली तर आपण बसूयात जाऊन, नाहीतर आपण आपल्या रूम मध्येच आता थोडा वेळ आराम करणार आहोत. सो चलो. ही जी काही सुंदर अशी संध्याकाळ दिसते ना मित्रांनो, खूप जबरदस्त आहे. इतकं भारी वाटतंय ना, म्हणजे काय मी शब्दात वर्णन करू शकत नाही असं इथलं लोकेशन आहे आणि असं इथलं ओव्हरऑल सगळं आपल्याला एरिया पाहायला मिळतोय. खूप छान आहे.